हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा लेक्चर जो आहे हा फिजिकल केमिस्ट्री लेक्चर आहे. ओके. क्लास 12 चा फर्स्ट चॅप्टर आहे सॉलिड स्टेट आणि जवळपास आपण याला 1 ते सव्वा तासामध्ये जवळपास 75 मिनिट्स मध्ये संपूर्ण चॅप्टर कुठलाही कंटेंट मिसिंग न करता आपण कव्हर अप करत आहोत. ओके बेटा, चलो. तर चॅप्टर आपण स्टार्ट करूया. बेसिकली सॉलिड स्टेट हा जो चॅप्टर आहे 12वीचा सुरू होताना स्टेट्स ऑफ मॅटर बेटा काय असतं त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. व्हॉट आर द स्टेट्स ऑफ मॅटर? 3 स्टेट्स ऑफ मॅटर आहे. एक आहे सॉलिड, एक आहे लिक्विड, दुसरा आहे गॅस. सर ह्या 3 स्टेट्स ऑफ मॅटर ज्या आहेत ह्या बेस्ड अपॉन इंटर मॉलिक्युलर फोर्स आहे. बरोबर. सॉलिड मध्ये पार्टिकल पार्टिकल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असतो. लिक्विड मधला थोडासा मॉडरेट असतो. गॅसच्या केस मधला इंटर मॉलिक्युलर फोर्स थोडासा वीक असतो. बरोबर. सॉलिडच्या केसमध्ये जो स्ट्रॉंग आहे म्हणून तर सॉलिडचे पार्टिकल खूप जवळजवळ आहे, क्लोजली पॅक आहे. बरोबर. तर आपला हा जो 12चा जो फर्स्ट चॅप्टर आहे हा फिजिकल केमिस्ट्रीचा सॉलिड स्टेट हा चॅप्टर आहे. चलो तर स्टार्ट करू आपण. बेसिकली देर आर 2 टाइप्स ऑफ द सॉलिड मित्रांनो. ठीक आहे ना. 2 टाइपचे सॉलिड आहे. 2 टाइपचे सॉलिड आहे. पहिला कुठला आहे? क्रिस्टलाइन सॉलिड. तर दुसरा काय आहे? अमॉर्फस सॉलिड. तुम्हाला डायरेक्टली हा डिफरन्स बोर्डला 2 मार्काला पण विचारतात किंवा ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला सीईटी मध्ये क्वेश्चन्स आहेत. ओके. चलो. सर व्हॉट इज क्रिस्टलाइन सॉलिड? क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे मित्रांनो पार्टिकलची अरेंजमेंट कशी असते? रेग्युलर रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स. बरोबर. बघा जसा एक एक्झाम्पल आहे इथे. बरोबर. त्याच्यामध्ये बघा हा जो तुम्हाला जो ग्रीन टाइपचा जो कलर दिसतो हा कलर बघा म्हणजे हा सेम टाइपचे पार्टिकल आहे. बरोबर. याला एकाच लाईन मध्ये अरेंज केलेला आहे. नंतर हा पिंक पर्पल वाला एका लाईन मध्ये अरेंज आहे. परत हा ब्लू टाइप एका याच्यामध्ये अरेंज आहे. पिंक वाला एका लाईन मध्ये अरेंज आहे. पर्पल वाला एका याच्यामध्ये आणि ब्ल्यू वाला एका याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे अरेंजमेंट कशी मित्रांनो? सिस्टमॅटिक आहे. अरेंजमेंट कशी आहे? रेग्युलर आहे. बरोबर. तर असे रेग्युलर टाइपची अरेंजमेंट कशामध्ये असते? क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये असते. सर दुसरा आहे अमॉर्फस सॉलिड. याच्यामध्ये अरेंजमेंट कशी असणार आहे? इरेग्युलर असेल. ओके. रॅन्डम अरेंजमेंट किंवा कशी असणार आहे? इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल असेल. जसं बघा आता हा जो कलर इथं हा ब्ल्यू कलरचा आहे समजा, मधात परत ब्ल्यू, परत पर्पल, परत ब्ल्यू, असं रॅन्डमली अरेंजमेंट या ठिकाणी पार्टिकलचं आहे. तशा रॅन्डम अरेंजमेंटच्या सॉलिडला आपण काय बोलतो? अमॉर्फस. आणि जर का पार्टिकलची अरेंजमेंट सिस्टमॅटिक असेल, रेग्युलर असेल, याला काय बोलायचं असतं? क्रिस्टलाइन सॉलिड. ओके. आता इथे अरेंजमेंट मित्रांनो एकदम सिस्टमॅटिक असल्यामुळे अशा सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट हा शार्प असतो. कारण सिस्टमॅटिक अरेंजमेंट असल्यामुळे पार्टिकल पार्टिकल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा स्ट्रॉंग असतो आणि म्हणून मेल्ट करायला त्याला आपल्याला जास्त टेम्परेचर द्यावं लागतं, म्हणून मेल्टिंग पॉईंट वाढून जातो. ओके. आणि मेल्टिंग पॉईंट जास्त असून पण कसं आहे? शार्प आहे, कारण अरेंजमेंट सिस्टमॅटिक आहे. बरोबर. अमॉर्फसच्या केसमध्ये मेल्टिंग पॉईंट हा शार्प नाहीये. शार्प नाही याचा अर्थ काय? एक वाईड रेंज मध्ये असणार आहे. बरोबर. फॉर एक्झाम्पल एखादा समजा कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंटचा रेंज असेल 125 ते 130 132 डिग्री सेल्सिअसच्या मधात, म्हणजे एक रेंज असणार आहे. बरोबर. तसं या केसमध्ये स्पेसिफिक म्हणजे फिक्स या शार्प मेल्टिंग पॉईंट असणार आहे. या केसमध्ये मेल्टिंग पॉईंटचे एक रेंज असणार आहे. ओके. चलो. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, ह्याच्यावर तुम्हाला सीईटीत प्रश्न बनण्यासारखा आहे. क्रिस्टलाइन सॉलिडची कुठली प्रॉपर्टी असते? एनआयसोट्रॉपिक. सर एनआयसोट्रॉपिक म्हणजे काय असतं? ही प्रॉपर्टी म्हणजे काय असतं बघा? प्रॉपर्टीज आर डिफरंट ऍट द डिफरंट डायरेक्शन. जसं बघा मित्रांनो, जर का तुम्ही ह्या डायरेक्शनने विचार कराल ना, तुम्हाला ह्या डायरेक्शनला सगळे सेम टाईपचे पार्टिकल भेटतात. समजा तुम्ही ह्या डायरेक्शनने विचार कराल, सेम टाईपचे पार्टिकल भेटतात. म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये प्रॉपर्टी सेम आहे, ह्या डायरेक्शनला प्रॉपर्टी सेम आहे, बट या दोन्ही डायरेक्शनच्या प्रॉपर्टी डिफरंट आहे. बरोबर. समजा तुम्ही आता असं व्हर्टिकली बघाल तर प्रॉपर्टी परत ह्या सेकंड पेक्षा डिफरंट आहे. बरोबर. तुम्ही ह्या टाईपने बघाल तर प्रॉपर्टी परत एकदा डिफरंट आहे. बरोबर. म्हणजे आपण डिफरंट डिफरंट डायरेक्शन जर का आपण बघितलं तर प्रॉपर्टी कशा असतात? डिफरंट डिफरंट असतात. ओके. तर अशा प्रॉपर्टीला काय म्हणायचं असतं? एन आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी बोलायचं असतं. पुढे असते सर अमॉर्फस. अमॉर्फस मध्ये कुठली प्रॉपर्टी असते? आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिक म्हणजे काय? की ऑल डायरेक्शनला सेम प्रॉपर्टी असणार आहे. ओके ना. ऑल डायरेक्शनला सेम प्रॉपर्टी. सर असं कसं? हे बघा तुम्ही जर का ह्या साईडने असं बघाल ना, ह्या डायरेक्शन जर का बघाल, तुम्हाला हा ब्ल्यू वाला सर्कल पण भेटला किंवा ब्ल्यू वाला पार्टिकल पण भेटला आणि हा पर्पल वाला पण भेटला. म्हणजे दोघांचे प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहे. जर का तुम्ही ह्या डायरेक्शनने बघाल तर दोघांच्या प्रॉपर्टी आहे. तुम्ही ह्या डायरेक्शनने बघाल तर बघा दोघांच्या प्रॉपर्टी याच्यामध्ये आहे. बरोबर. म्हणजे सर्व डायरेक्शनला सेम टाईपच्या प्रॉपर्टी शो होतात. तर अशा प्रॉपर्टीला काय म्हणायचं? आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी. आणि डिफरंट असेल तर काय म्हणायचं मित्रांनो? एन आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी. चलो. नेक्स्ट सर तुम्हाला प्रश्न असणार आहे एक्झाम्पल वरती. क्रिस्टलाइन सॉलिडचे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. जसं इथे बघा आता कॅम्फर असेल, मेटल्स, खूप सारे मेटल प्रिडिक्ट टेबल मध्ये आहे.
NaCl सारखा सॉलिड असेल, आईस असेल, डायमंड असेल, ग्राफाइट, सेरामिक असे डिफरंट डिफरंट टाईपचे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत. बट लक्षामध्ये शक्यतो काय ठेवा, अमॉर्फस लक्षात ठेवा. अमॉर्फस एक्झाम्पल कमी आहे. मग अमॉर्फस जर का तुम्ही लक्षामध्ये ठेवाल तर उरलेले एक्झाम्पल कशामध्ये असणार आहे, क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये असणार आहे. ओके, तर अमॉर्फस मध्ये काय असतं, अगदी बचपनपासून बघत असेल, ग्लास हा अमॉर्फस सॉलिड आहे. नंतर रबर बेटा हा पण अमॉर्फस सॉलिड आहे. तार असेल, मेटॅलिक ग्लास असेल किंवा डिफरंट डिफरंट टाईपचे पॉलिमर्स आहे. आता तुम्हाला पॉलिमर मध्ये प्रश्न कसा बनवतील, की क्लास 12th मध्ये आपल्याला पॉलिमर हा सुद्धा चॅप्टर आहे आणि हा पॉलिमर चॅप्टर असल्यामुळे तिथे खूप सारे पॉलिमरचे एक्झाम्पल आहे. बरोबर, मग तुम्हाला एखादा स्पेसिफिक एक्झाम्पल पण देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल नायलॉन 66 बद्दल बोलतील किंवा पॉलिथिलीन बद्दल बोलतील, टेफ्लॉन बद्दल बोलतील. बरोबर, तर हे सुद्धा हे पॉलिमर आहे. म्हणजे पॉलिमर कुठल्या टाईपचा आहे, अमॉर्फस टाईपचा हा सॉलिड आहे. ओके, तर बोर्डला 2 मार्काचा प्रश्न असणार, डिफरन्स बिटवीन दिस टू सॉलिड, आणि सीईटी मध्ये ह्या प्रॉपर्टी वरती प्रश्न आहे, एक्झाम्पल वरती पण प्रश्न तुम्हाला असणार आहेत. ओके, चलो बेटा फाईन. नेक्स्ट आहे सॉलिडची एक प्रॉपर्टी मित्रांनो, आयसोमॉर्फिझम, आणि दुसरी आहे पॉलिमॉर्फिझम. ओके, आणि पॉलिमॉर्फिझमलाच काय म्हणतात, ॲलोट्रॉपी. पॉलिमॉर्फिझमला काय म्हणायचं असतं, ॲलोट्रॉपी. सर काय असतं बरं आयसोमॉर्फिझम किंवा आयसोमॉर्फस सॉलिड म्हणजे काय असतं? ओ सर, टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव आयडेंटिकल या सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. सर टू ऑर मोर सबस्टन्सचा क्रिस्टल स्ट्रक्चर कसं आहे बेटा, आयडेंटिकल आहे, सिमिलर आहे, अशा टाईपच्या सबस्टन्सला काय म्हणायचं, आयसोमॉर्फस, अँड देअर फिनॉमिनॉन इज कॉल्ड आयसोमॉर्फिझम. ओके, म्हणजे टू ऑर मोरचे क्रिस्टल स्ट्रक्चर कसे आहे, सेम. ओके, झालं रिकॉल. चलो, ह्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, एक महत्वाची गोष्ट यांचा ॲटॉमिक रेशिओ पण सेम असतो. एक्झाम्पलने बघू आपण. एक्झाम्पल बघा, सोडियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड. बुकमध्ये 2-3 एक्झाम्पल, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा प्रॉपरली. सोडियम फ्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड कुठल्या टाईपचा सॉलिड आहे, आयसोमॉर्फस. ओके, म्हणजे दोघांचं क्रिस्टल स्ट्रक्चर कसं आहे, सेम आहे. इव्हन त्याच्यामधला ॲटॉमिक रेशिओ बघा 1:1 आहे. सोडियम 1 आहे, फ्लोरीन पण 1 आहे, मॅग्नेशियम 1, ऑक्सिजन पण 1, म्हणजे रेशिओ 1:1 आहे. सेकंड एक्झाम्पल आहे NaNO3 आणि CaCO3. बरोबर, ह्या दोघांच्याही क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असणार आहे. इव्हन ॲटॉमिक रेशिओ पण सेम आहे. सोडियम कॅल्शियम 1:1 आहे, नायट्रोजन कार्बन एकच आहे, ऑक्सिजन ऑक्सिजन 3-3 आहे. बरोबर, म्हणजे याचा ॲटॉमिक रेशिओ काय आला, 1:1:3. ओके, तर दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ द आयसोमॉर्फस सॉलिड. एक डायमंड हा एक ऍक्च्युअली ॲलोट्रॉप आहे, असं एक जनरल बुक मध्ये स्टेटमेंट लक्षात ठेवा. डायमंड फॉर्म्स नॅचरली ऍज अ सिंगल क्रिस्टल. ओके, डायमंडचं एक विशिष्ट क्रिस्टल बनतो स्वतःचा. तर पॉलिमॉर्फस काय असतं सर, सबस्टन्सेस हॅव्हिंग टू ऑर मोर क्रिस्टल स्ट्रक्चर. सर सबस्टन्स एकच आहे, एकच केमिकल कंपाऊंड आहे, बट त्याचे क्रिस्टल स्ट्रक्चर मोर दॅन 2 आहे, 2 ऑर मोर दॅन 2 आहे. बरोबर, पॉली म्हणजे काय बेटा, पॉली म्हणजे मेनी. पॉलीचा मिनिंग काय आहे, मेनी, म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर जास्त असणार आहे, मोर दॅन 1 असणार आहे. बरोबर, त्याला आपण पॉलिमॉर्फस सबस्टन्स बोलणार आहे. त्या पॉलिमॉर्फिझमलाच काय बोलायचं असतं मित्रांनो, ॲलोट्रॉपी पण बोलायचं असतं. ओके, एक्झाम्पल बघा, बुक मधले तिन्ही पण एक्झाम्पल आहे. कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट 2 फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो. कॅल्साइट ह्याच्यामधलं क्रिस्टल स्ट्रक्चर वेगळं असतं, अरेगोनेट ह्यातलं स्ट्रक्चर वेगळं असतं. ओके, रिकॉल करा, कॅल्शियम कार्बोनेट पहिला आहे कॅल्साइट, दुसरा आहे अरेगोनेट. ओके, दुसरा हा SiO2, याला सिलिका पण आपण बोलतो. बरोबर आहे, सिलिकाचे 3 फॉर्म आहे, एक आहे अल्फा क्वार्ट्ज, दुसरा आहे बीटा क्वार्ट्ज, तिसरा आहे क्रिस्टोबेलाइट. ओके, अल्फा क्वार्टचं स्ट्रक्चर वेगळं आहे, बीटा क्वार्टचं वेगळं आहे, क्रिस्टोबेलाइटचं पण वेगळं आहे. ओके, कार्बनचे डिफरंट डिफरंट इलेक्ट्रॉन अगदी तुम्ही 10th मध्ये पण शिकला होता. जसं डायमंड तुम्हाला 10th मध्ये होता, ग्राफाइट होता, फुलरिन होता. प्रत्येकाचं क्रिस्टल स्ट्रक्चर हे वेगवेगळं आहे. ओके, प्रत्येकाचं क्रिस्टल स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. कराल रिकॉल व्यवस्थित. आयसोमॉर्फस मध्ये 2 ऑर मोर सबस्टन्सचे सेम स्ट्रक्चर आहे, इथे एकाचेच मोर दॅन 1 स्ट्रक्चर आहे. बरोबर, एक्झाम्पल NaFMgO, दुसरा कुठला NaNO3 CaCO3. ॲटॉमिक रेशिओ दोघांमध्ये सेम असतो. कॅल्शियम कार्बोनेटचे 2 फॉर्म, कॅल्साइट आणि अरेगोनेट. सिलिकाचा कुठला आहे, अल्फा क्वार्ट्ज, बीटा क्वार्ट्ज, आणि तिसरा आहे क्रिस्टोबेलाइट. कार्बनचे तर बचपनवाले. ठीक आहे, चलो नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड. ओके सर, डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ मॉलिक्यूल. ओके, म्हणजे आपण तो सॉलिड बनवायला कुठला कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल वापरतो, त्याच्या बेसिसवर याचे 4 टाईप आहे. ओके ना, 4 टाईप आहे. पहिला कुठला आहे सर, पहिला आहे आयोनिक सॉलिड, दुसरा आहे कोव्हॅलंट नेटवर्क, ह्याला जायंट सॉलिड पण बोलतात, मोठे मोठे मॉलिक्युल असतात. पुढचा आहे मेटॅलिक, आणि चौथा आहे मॉलिक्युलर. बट मॉलिक्युलरचे पण परत सब टाईप आहेत. ओके, मॉलिक्युलर मध्ये पोलर मॉलिक्युलर आहे, नॉन पोलर मॉलिक्युलर आहे, हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड आहेत.
क्लिअर एकदम. ही 4 टाइप आहे आणि तुम्हाला ह्या टेबलवरती पण 800चे 800 प्रश्न दोनही एक्झामला आहे, बोर्डला सुद्धा आणि सीईटीच्या पेपरमध्ये सुद्धा आहेत. ओके, चल. सर आयोनिक सॉलिड बनताना नेमकं काय होतं? आयोनिक सॉलिड बनला म्हणजे मुलांनो त्याचे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जे ते कोण असणार आहे? ऑब्वियस कॅटायन ऍनायन असणार आहे. मग तुम्हाला हा प्रश्न असणार आहे की आयोनिक सॉलिडचा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असतो? तर एक असतो कॅटायन, दुसरा कोण आहे? एनायन. ह्या कॅटायन एनायनच्या विशिष्ट अरेंजमेंटनी काय बनतात? क्रिस्टल स्ट्रक्चर बनतात. ओके. सर आता ऑब्वियस कॅटायन एनायन जर का बनला याचा अर्थ ह्या अपोजिटली चार्ज आयन मध्ये कुठला फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो? अगदी बचपन पासून शिकता मित्रांनो. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो आणि ह्याच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय बोलतो रे बेटा आपण? आयोनिक बॉन्ड असं बोलतो. बरोबर आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय बोलतो? अगदी केमिकल बॉन्डिंग पासून बघता बघा. आयोनिक बॉन्ड तुम्ही याला बोलताय. बरोबर. प्रॉपर्टी ऑब्वियस आयोनिक बॉन्ड हे हार्ड स्ट्रॉंग असतात. म्हणजे कंपाऊंड कसे असणार आहे? हार्ड असणार आहे, ब्रिटल असतील. बरोबर. दे आर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन द सॉलिड स्टेट. ओके. का बरं? इलेक्ट्रिसिटीच्या कंडक्शनसाठी काय लागतात? फ्री आयन्स लागतात. बरोबर. जर का फ्री आयन्स नसतील तर ते कंपाऊंड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाहीये. बरोबर आहे. तर सॉलिड स्टेट मध्ये पुअर कंडक्टर आहे, बट दे आर गुड कंडक्टर इन मोल्टन एज वेल एज ॲक्वियस स्टेट. कारण मोल्टन ॲक्वियस स्टेट मध्ये काय असतात? फ्री आयन्स असतात. कॅटायन आयन फ्रीली मूव्ह होतात. म्हणजे ते इलेक्ट्रिसिटी मायग्रेट करू शकतात, चार्जला मूव्ह करू शकतात. म्हणून ते ॲक्वियस किंवा मोल्टन स्टेट मध्ये गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. सर यांचा मेल्टिंग पॉईंट हाय असेल तर का बरं हाय असेल? ऑब्वियस फोर्स ऑफ अट्रॅक्शन मधला स्ट्रॉंग आहे म्हणजे मेल्टिंग पॉईंट हाय असणार आहे. बरोबर. एक्झाम्पल मध्ये NaCl आणि मिनिमोर खूप सारे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये. कुठला पण एक्झाम्पल आलं जजमेंट घ्यायचं ट्राय करा. कॅटायन एनायन जर का तुम्हाला त्याच्यामध्ये ऑब्झर्व होत असेल याचा अर्थ शक्यतो तो कुठला सॉलिड असणार आहे? आयोनिक सॉलिड असणार आहे. ओके, चलो. सेकंड आहे कोव्हॅलंट नेटवर्क. आता हा कोव्हॅलंट म्हणजे मुलांना नॉर्मल कोव्हॅलंट नाहीये. हा जायंट वाला म्हणजे खूप मोठे मोठे मॉलिक्युल याच्यामध्ये बनतात. जसं फॉर एक्झाम्पल डायमंड आहे. तुम्ही अगदी 10th मध्ये डायमंडचे स्ट्रक्चर बनवलं होतं बघा. बरोबर. डायमंडचे स्ट्रक्चर कसं बनवतं मित्रांनो? जसं बघा एका कार्बनला 4 कार्बन जोडले. समजा हा एक वरती जोडला, हा दुसरा जोडला, हा तिसरा जोडला, हा चौथा जोडला. बरोबर. परत समजा ह्या कार्बनला हा वरती एक जोडला, हा इकडे एक जोडला, हा इकडे एक जोडला, हा अजून एक जोडला. ह्या कार्बनला एक वरती एक जोडला, असा दुसरा जोडला, हा तिसरा जोडला, हा चौथा. असे खूप सारे कार्बनला कार्बन जॉईंट होऊन असा एक जायंट म्हणजे खूप मोठा मॉलिक्यूल बनतो. अशा जायंट मॉलिक्यूलला काय बोलतात? कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड असं बोललं जातं. ओके. हा आपला नॉर्मल कोव्हॅलंट कंपाऊंड नाहीये. हा जायंट वाला म्हणजे खूप मोठा मोठा आहे. बरोबर. ऑब्वियस याच्यामध्ये बॉन्ड तर कोव्हॅलंट आहे. बरोबर. म्हणजे कॉन्स्टंट पार्टिकल कोण आहे? कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम्स. म्हणजे ज्या दोन ॲटमच्या मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड बनवू शकतो ते ॲटमच कोण असणार? याचे कॉन्स्टंट पार्टिकल असेल. तुम्हाला या प्रत्येकाच्या कॉन्स्टंट पार्टिकलला प्रश्न आहे मित्रांनो. ओके. प्रत्येकावरती प्रश्न आहे. इंटर मॉलिक्युलर फोर्स काय असेल याच्यामधला? कोव्हॅलंट बॉन्ड आहे. बरोबर. ऑब्वियस कोव्हॅलंट बॉन्ड बनलेले याच्यामध्ये. फक्त हे जायंट म्हणजे मोठे मोठे मॉलिक्युल बनतात. हाच फरक आहे. आणि हे जे मॉलिक्युल आहे हे आयोनिक कंपाऊंड पेक्षा पण हार्ड असतात. नॉर्मल कोव्हॅलंट बॉन्ड थोडासा वीक आहे. बट हे जायंट बनल्यामुळं ह्यांचा हार्डनेस आयोनिक कंपाऊंड पेक्षा पण खूप जास्त असतो. ही गोष्ट व्यवस्थित नोटीस करा. व्हेरी हार्ड असतात. इव्हन हे सुद्धा पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. बरोबर. बट एक्सेप्शन अगदी 10 पासून बघता तुम्ही ग्राफाइट इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड डायमंड इज द गुड कंडक्टर ऑफ हीट. ओके. हे 10th ला पण तुम्ही बघितलेलं होतं. मेल्टिंग पॉईंट परत एकदा व्हेरी हाय असणार आहे. आयोनिकचा हाय होताच, बट हे जायंट असल्यामुळे अजून हाय आहे. एक्झाम्पल मध्ये सर डायमंड बेस्ट एक्झाम्पल डायमंड एकदम माहितीतलं एक्झाम्पल आहे. सिलिका असेल, सिलिकाचा फॉर्म्युला SiO2. कार्बोरंडम हा एक्झाम्पल व्यवस्थित नोटीस करा. कार्बोरंडमचा फॉर्म्युला काय आहे? SiC. कार्बोरंडमचा फॉर्म्युला काय बेटांनो? SiC. सिलिकॉन कार्बाईडला काय बोलतात? कार्बोरंडम असं बोलतात. चलो. तिसरं आहे मेटॅलिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिड म्हणजे काय? इथं सर मेटल मेटल बॉन्ड असणार आहे. मेटलच्या सोबत काय असणार आहे? सी ऑफ इलेक्ट्रॉन असेल. म्हणजे याचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असणार आहे? मेटल ॲटम्स विथ द सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके बेटा. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण आहे? मेटल ॲटम्स विथ द सी ऑफ इलेक्ट्रॉन. असे मेटल मेटल बॉन्ड बनून काय बनतात? मेटॅलिक सॉलिड किंवा त्याचे क्रिस्टल स्ट्रक्चर बनत असतात. त्याच्यामधला इंटर मॉलिक्युलर फोर्स कुठला असणार? ऑब्वियस मेटल मेटल मध्ये काय बनत असतो? मेटॅलिक बॉन्ड बनतो. बरोबर. प्रॉपर्टी नॉर्मली मेटलच्या जशा आहे त्याच टाईपच्या प्रॉपर्टी असतील. सॉफ्ट टू हार्ड असेल डिपेंड करतं त्या मेटलच्या नेचरवरती. दे आर गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. आता इलेक्ट्रिसिटी हे कंडक्ट का करू शकतात? कारण मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतातच व्हॅलन्स शेलमध्ये. बरोबर. म्हणून प्रत्येक मेटल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो. चलो. मेल्टिंग पॉईंटची वाईड रेंज असणारे डिपेंड करतं. ठीक आहे. हे तुम्हाला डी ब्लॉक मध्ये वगैरे भरपूर ह्या गोष्टी शिकायला भेटतात. तिथे खूप सारे व्हॅरिएशन आहे मेल्टिंग पॉईंटचं.
नंतर एक्झाम्पल मध्ये कुठला पण मेटल घ्या तुम्ही, सोडियम घ्याल, मॅग्नेशियम घ्याल, कॉपर, अजून खूप सारे एलिमेंट आपण पिरियोडिक टेबल मध्ये पाठ केलेले आहेत. तुम्ही कुठला पण मेटलचा एक्झाम्पल घ्या, ह्याला होऊन जाईल तो, ठीक आहे ना, सूट होऊन जाईल. चलो पुढचा आहे मॉलिक्युलर सॉलिड. मॉलिक्युलर सॉलिड मध्ये मित्रांनो तीन टाईप आहे, एक पोलार आहे, दुसरा नॉन पोलर आहे, तिसरा हायड्रोजन बॉन्डेड. हा इथे बघा, इथे ऍक्च्युली आपली नॉर्मल कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. ओके, बट ती कोव्हॅलंट कंपाऊंड म्हणजे एक प्रकारचे मॉलिक्यूल बनतात. बट आता ही पोलार, जर का मॉलिक्यूल पोलार असेल त्याला म्हणायचं पोलार मॉलिक्युलर सॉलिड. ओके, आता राहिला प्रश्न मुलांना पोलार मॉलिक्यूल ओळखायचा कसा, एक रफली जजमेंट घेऊ शकतो आपण की ज्या मॉलिक्यूल मध्ये त्या रिस्पेक्टिव्ह ऍटमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स असेल. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स असेल तर अशा टाईपचे मॉलिक्यूल शक्यतो बोलतो मी, शक्यतो काय असणार आहे, पोलार. तसं केमिकल बॉन्डिंगच्या बेस आपण बघतो डायपोल म्हणजे ही वेक्टर क्वांटिटी, बरेचशा केसला डायपोल कॅन्सल पण होतात. मॉलिक्यूल दिसताना पोलार दिसतात बट ऍक्च्युली नॉन पोलर असतात. बट अशा टाईपचे एक्झाम्पल सीईटी किंवा बोर्डच्या सिलेबस मध्ये कमी आहे. बरोबर, बट मोस्ट ऑफ द एक्झाम्पल मध्ये जर का तुम्ही बघाल जिथं जिथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स आहे ते मॉलिक्यूल सर्व पोलारच आहे. मोस्ट ऑफ द आहे, क्वचित क्वचित नाहीये फक्त. ठीक आहे, जसं खाली एखादं एक्झाम्पल समजेल तुम्हाला. तर पोलर मॉलिक्यूलनी ही सॉलिड बनतात. म्हणजे ऑब्वियसली कॉन्स्टंट पार्टिकल कोण असणार बेटांनो, पोलर मॉलिक्युल्स असणार आहे. बरोबर, इंटर मॉलिक्युलर फोर्स काय बनतो बरं पोलर मॉलिक्यूल मध्ये, कारण पोलर मॉलिक्यूल मध्ये काय फॉर्मेशन होतं, डायपोल. म्हणजे यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असणार आहे, डायपोल डायपोल इंटरॅक्शन असेल. तुम्हाला ह्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन वरती प्रश्न टाकतात सीईटी मध्ये, तुम्हाला कॉन्स्टंट पार्टिकल वरती प्रश्न टाकतात सीईटी मध्ये. ओके, हा टेबल तुमचा खूप छान बनून जायला पाहिजे. ओके, चलो. आणि सिंपल पण, या गोष्टी ऑलरेडी कुठे ना कुठे शिकलेल्या पण आहेत, राईट ना. प्रॉपर्टी काय सर, हे सॉफ्ट असणार आहे. बरोबर आहे, नॉर्मली हे नॉन मेटलचेच कंपाऊंड मोस्ट ऑफ हे सॉफ्ट असतात. दे आर पुअर कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. बरोबर, नंतर मेल्टिंग पॉईंट यांचा लो असेल. एक्झाम्पल खूप सारे आपण घेऊ शकतो बघा, एससीएल, हायड्रोजन क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरंट आहे, म्हणजे हा पोलर मॉलिक्युलचा हा मॉलिक्युलर सॉलिड पोलर मध्ये हा येऊन जाईल. SO2 मॉलिक्युल बघा बेंट स्ट्रक्चर असते याचं, म्हणून हा पण पोलर आहे. H2S पण बघा वॉटर सारखं बेंट स्ट्रक्चर, म्हणून हा पण पोलर मॉलिक्युल आहे. बरोबर, तर हे पोलर मॉलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल आहे. सर मॉलिक्युलर सॉलिड मध्ये नॉन पोलर म्हणजे काय, अरे नॉन पोलर म्हणजे हायड्रोकार्बन रे बेटा. बरोबर आहे, लाईक हायड्रोकार्बन किंवा अजून पण वेगळा असू शकतो, दिसताना पोलर दिसेल बट ऍक्च्युअली नॉन पोलर असतो. फॉर एक्झाम्पल आय थिंक बघा CO2 चे एक्झाम्पल आहेच बघा. कार्बन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड स्ट्रक्चर कसं असतं मित्रांनो, C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड असं स्ट्रक्चर असतं. बरोबर आहे, इथे सर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरंट आहे. बट विषय काय इथं, ह्या डायपोलचा डायरेक्शन असा आहे, ह्या डायपोलचा डायरेक्शन असा आहे, आणि डायपोल वेक्टर क्वांटिटी ना, दोन्ही वेक्टर एकमेकांच्या 180 अँगलला काय होऊन जातात, कॅन्सल. म्हणजे नेट या रिझल्टंट डायपोलची व्हॅल्यू काय आली, 0 आली. बरोबर, म्हणून CO2 मॉलिक्युल हा नॉन पोलर आहे. ओके, मिथेन हा नॉन पोलर आहे, हायड्रोकार्बन हा नॉन पोलर आहे. कॅम्फर म्हणजे हा पण हायड्रोकार्बन, हा पण नॉन पोलर आहे. बरोबर, त्या नॉन पोलर मॉलिक्यूल पासून जे सॉलिड बनेल त्याला म्हणायचं नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड. याच्यामध्ये कॉन्स्टंट पार्टिकल कुठले असतात बेटा, नॉन पोलर मॉलिक्युल्स. म्हणजे हे सॉलिड बनतात कसे, नॉन पोलर मॉलिक्युल जोडून जोडून बनतात. बट त्यांना जर जोडतं कोण, कोण असतं याच्यामधला इंटरमॉलिक्युलर फोर्स, नॉन पोलरला कोण असतं बरं, वंडरवाल फोर्स. पोलरला काय असतं, डायपोल डायपोल. कॅटॅनायनला काय असतं, आयोनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. नॉन मेटल मध्ये काय असतं, कोव्हॅलंट बॉन्ड. मेटल मध्ये काय असतो, मेटॅलिक बॉन्ड. किती सोपं आहे बघा बरं. बरोबर, नंतर ह्या प्रॉपर्टी पण ऍज युज्युअल आहे. पुढचं आहे मॉलिक्युलर सॉलिड विथ हायड्रोजन बॉन्ड. सर हायड्रोजन बॉन्ड कोण बनवतो, हा लक्षामध्ये कंडिशन आहे मित्रांनो. हायड्रोजन बॉन्ड कोण बनवतो, समजा माझ्याकडे फ्लोरीन आहे किंवा ऑक्सिजन किंवा नायट्रोजन, आणि या तिघांपैकी कोणालाही समजा हायड्रोजन जोडलेलं आहे, समजतं, तिघांपैकी कोणालाही हायड्रोजन जोडलं, आणि हायड्रोजनच्या समोर पण फ्लोरीन किंवा ऑक्सिजन किंवा नायट्रोजन पैकीच कुठला एलिमेंट असेल, त्याच्या नॉर्मली चार्ज कुठला असतो, पार्शियल पॉझिटिव्ह बनत असतो. त्या तिघांचा चार्ज काय बनतो, पार्शियल निगेटिव्ह बनत असतो. त्या पार्शियल पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतो, हा डायपोल डायपोलच आहे, बट हा स्पेशल टाईपचा डायपोल डायपोल आहे. ह्या स्पेशल टाईपच्या डायपोल डायपोलला आपण काय बोलतो, हायड्रोजन बॉन्ड असं बोलतो. बरोबर आहे, तर ज्या ज्या मॉलिक्युलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे असे सर्व एक्झाम्पल कशामध्ये असणार आहे, मॉलिक्युलर सॉलिड विथ द हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन. ठीक आहे, ऑब्वियस तर याच्यामध्ये पार्टिकल कोण असतील, पोलर मॉलिक्यूल आहे की ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड बनू शकतो. बरोबर, पोलर मॉलिक्यूल विच कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड. इंटर मॉलिक्युलर फोर्स काय बनणार आहे, ऑब्वियस हायड्रोजन बॉन्डिंग बनणार आहे. प्रॉपर्टी सर हे परत व्हेरी सॉफ्ट आहे, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, मेल्टिंग पॉईंट लो असेल. एक्झाम्पल बघाल तर आईस, आईस म्हणजे वॉटर, याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं. अमोनिया बघा, इथं बघा एफ, आणि याला एच जोडला, बघा ओला परत एच जोडला. म्हणजे ह्या कंडिशन मित्रांनो फुलफिल होतात ना. बरोबर आहे, म्हणजे असं स्पेशल रट्टा मारायची गरज नाही बाळांनो. कन्सेप्ट जर का तुम्ही गोष्टी लर्निंग करत जर का जाल
तर खूप जास्त रट्टा मारायची गरज पडत नाहीये. ठीक आहे. चलो नेक्स्ट आहे क्रिस्टल स्ट्रक्चर. मित्रांनो, डिफरंट डिफरंट प्रोसेसमध्ये प्रत्येक कंपाऊंड आपलं आपलं एक स्वतःचं क्रिस्टल स्ट्रक्चर बनत असतो. बरोबर. जेव्हा त्याचं क्रिस्टलायझेशन प्रोसेस जेव्हा होते, त्या प्रोसेसमध्ये डिफरंट डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर बनत असतात. बरोबर. आता हे क्रिस्टल स्ट्रक्चर बनतात कसे? एका छोट्याशा पार्ट पासून बनतात. त्या छोट्याशा पार्टला काय म्हणतात? युनिट सेल असं बोललं जातं. तर बघा, हा युनिट सेल काय असतो? इट इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग या स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिट ऑफ द क्रिस्टल. बरोबर आहे. युनिट सेल काय आहे? स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल रिपीटिंग पार्ट या युनिट ऑफ द क्रिस्टल. बरोबर आहे. एक छोटस रिपीट होणारं युनिट याला म्हणायचं युनिट सेल. जसं बघा, हा खूप मोठा क्रिस्टल आहे. बरोबर. ह्या खूप मोठ्या क्रिस्टलमध्ये हा तुम्हाला जो शेडेड पोर्शन दिसतो हा म्हणजे कोण आहे? एक छोटासा एक एक क्यूब आहे ना. बरोबर. हा एक क्यूब म्हणजे युनिट सेल आहे. बरोबर. समजा मी असाच क्यूब याच्या बाजूला इकडे जोडला, याच्या खाली पण जोडला, याच्या पण खाली जोडला, अजून ह्या साईडला जोडला, वरच्या साईडला जोडला, त्या साईडला जोडला, काय होईल रे बाळांनो? खूप साऱ्या युनिट सेल एकमेकाला जोडून 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 काय बनणार आहे? क्रिस्टल स्ट्रक्चर बनणार आहे. समजतं? प्रत्येक सॉलिडचं आपलं आपलं क्रिस्टल स्ट्रक्चर असतं. अरेंजमेंट प्रत्येकामध्ये डिफरंट डिफरंट टाईपच्या असतात. म्हणून त्या क्रिस्टल स्ट्रक्चरचे पण वेगवेगळे टाइप्स आहेत. बट हे बनतं कशापासून? अशा छोट्या छोट्या युनिट सेलला जोडून जोडून ते बनत असतं. ओके, बनत असतं. चलो, तर डिफरंट टाइप्स ऑफ युनिट सेल्स आर देअर. सर व्हॉट आर द टाइप्स ऑफ युनिट सेल? बेसिकली मित्रांनो, 4 टाइपच्या युनिट सेल आहेत. 4 आहेत. ओके, 4 मध्ये पहिली बेटा सिंपल क्युबिक युनिट सेल, दुसरी आहे बॉडी सेंटर युनिट सेल, तिसरी आहे फेस सेंटर क्युबिक युनिट सेल आणि चौथी आहे एंड और बेस सेंटर्ड युनिट सेल. सर सिंपल क्युबिक म्हणजे काय असणार आहे? ज्या युनिट सेल मध्ये फक्त पार्टिकल कुठे असणार आहे? कॉर्नरला, त्याला म्हणायचं सिंपल युनिट सेल. हे बघा, ह्या युनिट सेल मध्ये सगळे फक्त कॉर्नरला ऍटम आहे. 8 कॉर्नर ना, 1 2 3 4 5 6 7 8. 8च्या 8 कॉर्नरला पार्टिकल असेल ते काय म्हणायचं? सिंपल क्युबिक युनिट सेल म्हणायचं. सर बॉडी सेंटर म्हणजे काय? 8च्या 8 कॉर्नरला पण पार्टिकल आणि बॉडीच्या सेंटरला असा मधात असणारे बॉडीच्या सेंटरला एखादा. बरोबर आहे. बॉडीच्या सेंटरला मध्ये एक असेल तर याला म्हणायचं बॉडी सेंटर युनिट सेल. सर तिसरा आहे फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. शॉर्ट फॉर्म मध्ये आपण एफसीसी पण बोलतो. म्हणजे काय असतं सर? सगळ्या कॉर्नरला तर ऍटम आहेच आहे, याच्या अपार्ट अजून फेसेसला पण आहे. बघा, प्रत्येक युनिट सेलला 6 फेसेस असणार आहे. बघा, हा बघा, हा आपल्याला दिसतो हा पहिला फेस आहे. याच्या बॅकचा म्हणजे बघा हा फेस आहे. हा बघा ह्या साईडचा, त्या साईडचा बघाल तर हा वाला आहे. हा बघा डाऊन वाला, हा वाला टॉप वाला. समजतं? लक्षामध्ये येतं? सध्या आपण ह्या रूम मध्ये आहोत. समजा तुम्ही ज्या रूम मधून लेक्चर करता तो रूम इमेजिन करा. तुम्ही ज्याच्यावरती उभा आहात किंवा बसलेला आहात ज्या फ्लोअरवरती, तो एक फेस झाला. त्याचा वरचा फ्लोअर हा एक झाला, लेफ्ट राईट एक झाला, फ्रंट बॅक एक झाला. बरोबर. टोटल 6 फेसेस असतात. 6. तर प्रत्येक 6च्या 6 फेसेसला पण एक एक ऍटम याच्यामध्ये असतो. तर एंड किंवा बेस सेंटर मध्ये काय, हा जास्त आपल्या सिलेबसमध्ये नाहीये. फक्त आला प्रश्न तुम्हाला एवढाच येऊ शकतो. पार्टिकल असतात कुठे? फक्त कॉर्नरला आणि बेस सेंटर किंवा एनी टू अपोजिट फेसेस. ओके, एनी टू अपोजिट फेसेस म्हणजे कुठला तरी समजा एक टॉपला किंवा बॉटमला असेल किंवा लेफ्ट राईटला असेल किंवा फ्रंट बॅकला असेल. ओके, बाकी सगळ्या फेसेसला नाही, फक्त अपोजिट फेसेसला पार्टिकल ज्याच्यामध्ये असतील त्याला म्हणायचं एंड सेंटर किंवा बेस सेंटर युनिट सेल. आणि याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल किती असतात? 2. आपण पुढे पण ती गोष्ट बघणार आहे. चलो बेटा, क्रिस्टल सिस्टम मुलांना डिफरंट डिफरंट टाईपच्या टोटल बेसिकली 7 टाईपच्या क्रिस्टल सिस्टम आहे. त्या 7 ह्याच्यावर पण तुम्हाला प्रश्न असणार आहे की हाऊ मेनी क्रिस्टल सिस्टम आर देयर? किती आहे? 7. या 7चे टोटल 14 टाईप आहे. त्या 14 टाईपला काय म्हणायचं? ब्रेवियस लॅटायसिस. ओके, 7चे 14 टाईप त्याला काय म्हणायचं? ब्रेवियस लॅटायसिस असं म्हणायचं. म्हणजे याच्यामध्ये डिफरंट डिफरंट टाईपच्या युनिट सेल असं समजा. प्रत्येकामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन आहे. डन आहे. बघा आता ह्याला पहिले एक ट्रिक आहे. ट्रिक लक्षात ठेवायची तुम्हाला. क्यू रहे टीना हेमा और मोना तेरी क्लिनिक. रिपीट कराल. क्यू रहे टीना हेमा और मोना तेरी क्लिनिक. सर क्यू म्हणजे कोण आहे? क्युबिक आहे. रहे म्हणजे रोम्बोहायड्रल, टीना म्हणजे टेट्राहायड्रल, हेमा म्हणजे हेक्सागोनल, और म्हणजे ऑर्थोरोम्बिक, मोना म्हणजे हे मोना मोना. मोना म्हणजे मोनोक्लिनिक आणि टेरिक्लिनिक म्हणजे ट्रायक्लिनिक. रिकॉल करायचं परत एकदा. क्यू क्युबिक, रहे रोम्बोहायड्रल किंवा ट्रायगोनल, टीना टेट्रागोनल, हेमा हेक्सागोनल और ऑर्थोरोम्बिक, मोना मोनोक्लिनिक, टेरिक्लिनिक, ट्रायक्लिनिक. ओके, तर या 7 मेन सिस्टम आहेत. 7 मेन सिस्टम आहे. बरोबर. तर आता हे सर 7 मेन सिस्टम कशाच्या बेसिसवरती आहे? कशाच्या बेसिसवर? बघा मुलांना, हा जो एज तुम्हाला दिसतो ना, हा एज लेंथ आपण कमी जास्त करू शकतो, म्हणजे व्हॅरी करू शकतो ना. बरोबर आहे. ही हाईट आपण व्हॅरी करू शकतो, अशी विड्थ व्हॅरी करू शकतो, अशी लेंथ व्हॅरी करू शकतो. बरोबर. तर ह्याच्या बेसिसवर डिफरंट डिफरंट क्रिस्टल सिस्टम बनतात. त्याच्या अपार्ट
इथं मधात बघा, इथं अँगल बनतात, इथं अँगल बनेल किंवा ह्यांच्यामध्ये एक असं आतून अँगल बनेल, बरोबर. तर ह्या अँगलच्या किंवा ह्या एजच्या लेंथच्या बेसिसवरती मित्रांनो ह्या 7 सिस्टम आहे, बरोबर. तर बघा ह्यालाच त्या लेंथला काय म्हटलं आपण, इंटर एक्झिल डिस्टन्स असं बोललोय. आणि लक्षात ठेवायला पण सोपं आहे बघा, हा ट्रिकने तुमच्या ह्या सगळ्या अशा ह्या सिक्वेन्स मध्ये लक्षामध्ये समजा राहिल्या, तर क्युबिकच्या केसमध्ये ए इक्वल टू बी इक्वल टू सी आहे. रोम्बोहायड्रलला ए इक्वल टू बी इक्वल टू सी म्हणजे बघा दोन दोनचा पॅटर्न बनलाय सेम सेम. ए इक्वल टू बी इक्वल टू सी दोघांना पहिल्यांदा सेम आहे. ए इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी, समजतं. ए इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी, होतं क्लिअर. म्हणजे बघा इथं परत दोनचा पॅटर्न रिपीट आहे, इथं पहिल्या दोनचा पॅटर्न सेम होता, इथं दोनचा पॅटर्न सेम आहे. खाली तिघांचा पण डिफरंट आहे, बट डिफरंट असून तिघांचा सेम आहे. एबीसी डिफरंट असून तिघांचा सेम आहे. पहिल्या दोघांचा एबीसी इक्वल, दोघांचा सेम. पुढच्या दोघांमध्ये एक अनइक्वल बट परत दोघांचा सेम. शेवटच्यामध्ये तिन्ही पण अनइक्वल बट तिघांचा सेम, बरोबर. तर असं लक्षामध्ये ठेवा, दोन दोनचा पॅटर्न आहे बघा, हा दोन दोनचा पॅटर्न असं लक्षामध्ये ठेवायचा. खाली तीनचा पॅटर्न आहे. इथे अल्टरनेट पॅटर्न लक्षामध्ये ठेवायचा, मधला अँगल जो आहे तो अल्टरनेट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अल्फा बीटा गामा इक्वल टू 90 डिग्री म्हणजे हा क्यूबिक आहे, परफेक्ट क्यूब आहे हा, बरोबर. अल्फा बीटा गामा दे आर नॉट इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे क्यूब वगैरे असं क्यूब नाही बनणार आहे. अल्फा बीटा गामा इक्वल टू 90 डिग्री, बघा अल्टरनेट आहे बघा, हा आला तर अल्टरनेटला परत 90 डिग्री आला, सेम सेम आला. पुढे बघा परत सेम आला अल्टरनेटला, आहे का, कळलं. अल्टरनेटला सेम आहे, अल्टरनेटला सेम. अल्फा बीटा गामा 90, अल्फा बीटा गामा 90, अल्फा बीटा गामा 90. परत बघा अल्टरनेटला अल्फा बीटा गामा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. पुढे बघा अल्फा बीटा इक्वल टू 90 बट गामा इज इक्वल टू 120. आता हेक्झॅगॉन मध्ये ऑब्वियस 120 अँगल असते, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. नंतर अल्फा गामा इक्वल टू 90 बट बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. आणि शेवटचं सगळंच अनइक्वल आहे, एज लेंथ पण अनइक्वल आहे, हे अँगल पण अनइक्वल आहे, समजतं असं. तर हा झाला. तुम्हाला याच्या प्रश्न काय विचारू शकतात अजून, बघा प्रश्न काय विचारू शकतात तुम्ही. आता ह्या गोष्टी जर का बघाल ना, तर तुमच्या हे लक्षामध्ये येईल की ह्याच्यामध्ये सिमेट्री जास्त वाटते, बरोबर. म्हणजे मोस्ट सिमेट्रिकल कुठला सिस्टम आहे किंवा कुठला युनिट सेल आहे, तर क्यूबिक आहे. तर लिहिला असेल मे बी खाली. मोस्ट सिमेट्रिकल कुठं आहे, सिमेट्रिकल ह्याच्या बाकी, ठीक आहे ना. मोस्ट सिमेट्रिकल क्रिस्टल सिस्टम म्हणा किंवा युनिट सेल कुठला असणार आहे, कुठला असणार आहे, क्यूबिक असणार आहे बेटा. क्यूबिक हा मोस्ट सिमेट्रिकल आहे, ठीक आहे. मोस्ट अनसिमेट्रिकल कुठला आहे सर, ऑब्वियस हा ट्रायक्लिनिक असणार आहे, कारण सगळ्या गोष्टी त्याच्यामधल्या अनइक्वल म्हणजे हा मोस्ट अनसिमेट्रिकल असणार आहे, बरोबर. प्रत्येकामध्ये ब्रेव्हियस लॅटिसेस किती किती बघा. सिंपल आहे, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर, ह्या तीन ज्या आहेत त्या ह्या मेन स्टडी ह्या चॅप्टरचा ऍक्च्युअली आहे, ठीक आहे ना. मध्ये एकच आहे, सिंपल आणि परत बॉडी सेंटर आहे, परत सिंपल क्यूबिक, सिंपल बॉडी एफसीसी आणि एसी. एसी म्हणजे हा एंड सेंटर मगाशी बघितला आपण, बरोबर. हा सिंपल, हा परत एकदा एंड सेंटर बघा, म्हणजे एंड सेंटर दोनदाच आहे दादा, बघा दोनदाच आहे, बरोबर. मग बाकीच्या असा पण प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की या सगळ्या क्रिस्टल सिस्टम मध्ये मोस्ट कॉमन युनिट सेल कुठला आहे, कुठला आहे, सिंपल 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 सिंपल, हा सगळ्यांमधला कॉमन आहे, बरोबर. एंड सेंटर कोणामध्ये आहे, ऑर्थोरोम्बिक आणि मोनोक्लिनिक मध्ये एंड सेंटर आहे, बरोबर. आणि हे असं पाठ करण्यापेक्षा हा नंबर लक्षात ठेवा, लकी नंबर असं समजायला, 31 21 421. बोला एकदा माइंड मध्ये बोला, 31 21 421, सिंपल एकदम. आता 31 म्हणजे 3, तर या तीनच आहे ना ज्या सिलेबस मध्ये मेन आहेत. 1 म्हणजे पहिलीचे सिंपल, 2 म्हणजे पहिल्या दोन, 1 म्हणजे सिंपल, 4 म्हणजे सगळ्याच असणार जे आपण बघितलं, परत 2 हे हा डोक्यात ठेवा फक्त, इथे एंड सेंटर आहे, एंड सेंटर सेकंड लास्ट मध्ये एंड सेंटर या 2 मध्ये, बॉडी सेंटर नाही लक्षात ठेवा. आणि शेवटचा परत काय आहे, सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे. क्लिअर एकदम. तर ह्या टाइप मध्ये गोष्टीने लक्षामध्ये तुम्ही ठेवू शकता. चलो बेटा, नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल इन द क्यूबिक सिस्टम जर का आपल्याला शोधायचं असेल तर काय करायचं सर, सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये सर नंबर ऑफ कॉर्नर किती असतात, 8 असतात. प्रत्येक कॉर्नर एका युनिट सेल मध्ये प्रत्येक कॉर्नर किती युनिट सेल मध्ये शेअर असतो, तर 8 मध्ये असतो, समजतं. तुम्ही ज्या रूम मध्ये बसला त्या रूमचा कुठला पण तुम्ही कॉर्नर इमेजिन करा, त्या रूमचा तो पार्ट आहे, बाजूच्या रूमचा पार्ट आहे, मागच्या रूमचा पार्ट आहे, त्या बाजूच्या मागच्याचा पार्ट आहे, ही 4 झाले, वरती 4 आहे, त्या चौघांचा पण तो पार्ट आहे, बरोबर. म्हणजे खालच्यांचा तो टॉप आहे, वरच्यांचा तो बॉटम आहे, समजतं. म्हणजे प्रत्येक कॉर्नर हा 8 युनिट सेल मध्ये शेअर असतो, राईट ना, 8 युनिट सेल मध्ये शेअर असतो. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन त्याचं प्रत्येक युनिट सेल मध्ये किती आलं, 1/8 आलं. म्हणजे टोटल याचं नेट कॉन्ट्रीब्युशन किती आलं मित्रांनो, 1 आलं. म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल इन द सिंपल क्यूबिक युनिट सेल काय असतं, 1 असतं.
सर बॉडी सेंटरमध्ये परत एकदा कॉर्नर किती आहे? 8 आहे. प्रत्येक कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं? 1/8 असतं. म्हणजे कॉर्नर ॲटमचं नेट कॉन्ट्रीब्युशन 1 आलं. बॉडीच्या सेंटरला पण एकच ॲटम असतो आणि बॉडीचा सेंटर हा फिक्स आहे. बरोबर, तो कोणाशी शेअरिंग मध्ये नाहीये. म्हणजे बॉडीच्या सेंटरच्या ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन 1 आहे. म्हणजे हा 1 + 1 = बॉडी सेंटरमध्ये किती कॉन्ट्रीब्युशन आलं? 2 आलं. सर एफसीसी मध्ये बघा कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम द कॉर्नर्स. बरोबर, कॉर्नर 8 याला पण कॉन्ट्रीब्युशन याचं 1/8 आहे, म्हणजे नेट कॉन्ट्रीब्युशन 1 आलं. कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम द फेसेस, फेसेसच्या केसमध्ये फेसेस किती असतात बेटांनो? 6. बट एक फेस हा 2च युनिट सेलमध्ये शेअर असेल. सध्या तुम्ही ज्या रूम मधून लेक्चर करता किंवा आता ज्या रूम मधून मी लेक्चर देतो, माझ्या समोर भिंत आहे. ही भिंत एक तर माझ्या ह्याच रूमचा किंवा पलीकडच्या रूमचा पार्ट आहे. अजून बाकीच्यांचा पार्ट ती नाहीये. म्हणजे एक फेस 2 युनिट सेलमध्ये शेअर आहे. म्हणजे त्या फेसचा ॲटम 2 युनिट सेलमध्ये शेअर आहे. म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती मुलांनो? हाफ आहे. बरोबर आहे. असे फेसेस मुलांनो किती आहे? 6 आहे. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हाफ आहे. तर हा 3 आला. याची सम जर का आपण केली त्याचा आन्सर किती आला बेटांनो? 4 आला. क्लिअर एकदम? पुढे बघा, एंड सेंटर किंवा बेस सेंटर मध्ये परत एकदा नंबर ऑफ कॉर्नर 8 आहे. कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 आहे. तर हा किती आला इथं? 1 आला. बरोबर. कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम एनी टू अपोजिट फेसेस, अपोजिटला सर नंबर ऑफ ॲटम 2 आहे. तो पण 2च युनिट सेलमध्ये शेअर असेल. बरोबर, म्हणजे हा 1 आला. तर फायनली याचा आन्सर किती आला? 2 आला. ओके, हे जो डायरेक्ट प्रश्न, सॉलिड स्टेट मधले प्रश्न सॉल्व्हिंगला स्पीड खूप भयानक भेटतं मुलांनो. प्रश्न बऱ्यापैकी असे थेरॉटिकल आणि सिंपल अप्रोचचे क्वेश्चन आहेत. फक्त समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर, आणि तुम्हाला कमीत कमी टाइम मध्ये हा चॅप्टर बसवून देतो की जेणेकरून तुमचा एक्झामच्या आधीचा प्रिपरेशन टाइम खूप सारा वाचेल. ओके, पुढं रिलेशन बिटवीन डेन्सिटी, मोलार मास अँड एज लेंथ. काय रिलेशन असतं सर याच्यामध्ये? हा फॉर्म्युला तर समोर आहे तुमच्या, डी इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल मल्टिप्लाइड बाय मोलर मास डिवाइड बाय अवोगाड्रोस कॉन्स्टंट इंटू एक. हा फॉर्म्युला आहेच आहे. पण समजा फॉर्म्युला एक्झाम मध्ये विसरला तर सर बॅकअप सांगा. बॅकअप सांगतो बघा, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवाइड बाय व्हॉल्यूम. हा बॅकअप आहे, डेन्सिटी इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. आता हा मास, बरोबर, आपण बेसिक कन्सेप्ट मध्ये असा फॉर्म्युला लर्न केला होता, ओमो इज इक्वल टू नन्ना. बेसिक कन्सेप्ट मधला बेटा फॉर्म्युला काय होता? ओमो इक्वल टू नन्ना. हा एम, हा डब्ल्यू म्हणजे हा वरचा एम आहे असं समजा. बरोबर आहे. म्हणजे तुमचा डब्ल्यू किंवा हा एम इक्वल टू किती आला? एन बाय एन ए इंटू मोलर मास. तर समजा मी एम बोललं, म्हणजे हा समजा इथे मी पुट केला, माझा फॉर्म्युला काय मिळेल? बघ बघ, डी इज इक्वल टू हा एन इंटू बाजूचा एम डिवायडेड बाय हा एन ए इंटू हा व्ही. व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. युनिट सेल हा क्युबिक असल्यामुळे याचा व्हॉल्यूम किती असणार आहे? ए क्यूब. बरोबर आहे. लेनचा क्यूब म्हणजे त्याचं व्हॉल्यूम असणार. झाला फॉर्म्युला तयार. सिंपल अप्रोच एकदम. बरोबर आहे. आणि तुम्हाला प्रश्न डायरेक्ट फॉर्म्युला बेस आहे, डायरेक्ट फॉर्म्युला बेस. फक्त महत्वाची गोष्ट काय माहिती का? त्या एज लेन पिकोमीटर मध्ये असेल किंवा नॅनोमीटर मध्ये थोडंसं कन्व्हर्जनचा पार्ट तेवढंच फक्त केअरफुली तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. बरोबर, हे अगदी तुम्ही 11वीच्या बिगिनिंग पासून करता, त्याच्यामुळे कन्व्हर्जनला आय थिंक सो अडचण येत नसायला पाहिजे. बरोबर, राईट ना? तर हे थोडंसं लक्षामध्ये ठेवायला. 1 नॅनोमीटर इक्वल टू किती असतं? 10⁻⁹ मीटर असतं. 1 पिकोमीटर म्हणजे किती असतं? 10⁻12 मीटर असतं. बरोबर. 1 अँगस्ट्रॉम मध्ये किती मीटर असतो? 10⁻10 अँगस्ट्रॉम असतो. हे अगदी आधीपासून बघता गोष्टी, तर ही गोष्ट अडचणीची नसायला पाहिजे. ओके, हे सगळ्यांची मिनिंग हे पण क्लिअर आहे तुम्हाला. ओके, चलो, पॅकिंग ऑफ द पार्टिकल्स इन द क्रिस्टल सिस्टम. सर जेव्हा सॉलिड आपापले क्रिस्टल स्ट्रक्चर बनवत असतो तेव्हा त्याचं ऍक्च्युली पार्टिकलचं पॅकिंग होतं कसं? ओके, त्या पॅकिंगच्या आपण 3 केसेस बघणार आहे. देर आर 3 केसेस ऑफ द पॅकिंग ऑफ द पार्टिकल्स व्हाईल फॉर्मिंग द क्रिस्टल. बरोबर, बघा 3 आहे. आणि ह्या चॅप्टर मध्ये मित्रांनो त्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलला ज्याच्यापासून आपण क्रिस्टल बनवणार आहे त्याला काय मानलेलं आहे? हार्ड स्पियर मानलेला आहे. ही गोष्ट नोटीस करा प्रॉपरली. त्याला काय मानलेलं आहे? हार्ड स्पियर मानलेला आहे. ठीक आहे, हार्ड स्पियर मानलेलं आहे. बघा आता पॅकिंगचे 3 टाईप आहे. पहिला आहे क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन, दुसरा आहे क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन, तिसरा आहे क्लोज पॅकिंग इन द 3 डायमेन्शन. ठीक आहे, चलो 1 बाय 1 स्टार्ट करू आपण. केस नंबर 1, क्लोज पॅकिंग इन द 1 डायमेन्शन. 1 डायमेन्शन मध्ये काय होतं? तर मला क्रिस्टल बनवायचं आहे. त्या क्रिस्टलचा हा एक पार्टिकल आहे, हा दुसरा पार्टिकल, हा तिसरा पार्टिकल, चौथा पार्टिकल, पाचवा, सहावा असे लिनियर अरेंजमेंट मध्ये जोडले गेले. अशा लिनियर अरेंजमेंटच्या पॅकिंगला काय बोलायचं? क्लोज पॅकिंग इन द 1 डायमेन्शन. बरोबर. आता ह्या पॅकिंग मध्ये जर का तुम्ही बघाल तर एक स्पेअर बाजूच्या किती स्पेअरला टच आहे? ह्याला आणि ह्याला, म्हणजे दोघांना टच आहे. दोघांना टच, नंबर ऑफ टच असलेल्या ऍटमला किंवा पार्टिकलला काय म्हणायचं असतं? कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे 1 डायमेन्शन मध्ये मित्रा कोऑर्डिनेशन नंबर किती आला? 2 भेटला तुला परत एक क्वेश्चन. सिंपल क्वेश्चन आहे. बरोबर. अरे ही जी अरेंजमेंट जी बनली गेली मित्रांनो, ह्या अरेंजमेंटला बोलायचं ए. ठीक आहे ना? ह्या अरेंजमेंटला काय बोललं? टाइप ऑफ अरेंजमेंटला काय म्हणायचं असतं? ए. कारण का मी ए का बोललो याला?
मलाच ह्या ए पासून आता पुढचे 2D आणि 3D बनवायचे, म्हणून लक्षात ठेवा, ह्याला मी समजा ए बोललो, फिक्स केला आपण. ओके, चलो. तो नेक्स्ट पॉइंट आहे केस नंबर 2, क्लोज पॅकिंग इन द 2 डायमेन्शन. सर 2 डायमेन्शनच्या केसमध्ये काय सीन असतो, इट कॅन बी जनरेटेड बाय पॅकिंग द रोज ऑफ 1 डायमेन्शन. म्हणजे तुम्हाला 1 डायमेन्शन एक घ्यायचा आहे मगाचा, बरोबर, दुसरा अजून एक घेऊन त्याच्यावरती ठेवायचं, फक्त ठेवायची काहीतरी विशिष्ट अरेंजमेंट असणार आहे, काहीतरी विशिष्ट पद्धत असणार आहे, बरोबर. ती कशी, तेच तर बघतो आपण. मग त्याच्याच तर बेसिस याचे 2 टाईप बनतात. एक बघा, समजा मी हा मगाचा लेअर ए घेतला, तो मगाचा 1D वाला, दुसरा पण तो मगाचा 1D चा लेअर घेतला आणि एक्झॅक्टली त्या पहिल्या लेअरवरती ठेवला, तर मला अशा टाईपची अरेंजमेंट भेटायला लागली. समजा मी मगाचा लेअर हा असा हा ए घेतला आणि दुसरा परत ए घेतला, बट ठेवताना ह्यासारखा नाही ठेवला, ह्याच्या बघा असा मधात ठेवला, बघा असा मधात मधात ठेवलाय. बघा हा वाला स्पेरेच्या मध्ये आलाय, हा वाला ह्या दोघांच्या मधात आला, हा वाला ह्या दोघांच्या मध्ये आला, हा दोघांच्या मध्ये आलाय. म्हणजे इथं त्या पार्टिकलची अरेंजमेंट होण्याची पद्धत वेगवेगळी आहे, म्हणजे याच्या बेसिस याच्या 2 टाईप आहेत. ओके, कुठले कुठले टाईप आहे या सर. टाईप नंबर 1, स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन द 2 डायमेन्शन. आपण 2 डायमेन्शन बघतो बेटा, 2 डायमेन्शन स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन द 2 डायमेन्शन होतं का याच्यामध्ये. इट इज फॉर्मड बाय पॅकिंग लेअर ऑफ 1 डायमेन्शन ओव्हर 1 अनदर. हा 1 डायमेन्शनचा मगाचा लेअर आहे, ह्याच्यावरती मी अजून एक ठेवील, अजून एक ठेवील, असे खूप सारे ठेवत 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 जाईल, बरोबर. these pairs are aligned horizontally आणि व्हर्टिकली. हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली अलाइन होत जातील, बघ कसे, असे. मी सेकंड लेअर ठेवला, बघ अजून ठेवतो, बघ अजून ठेवले, बघ तिसरा ठेवला, चौथा ठेवला. कशी अरेंज झाली बघा ना तुम्ही, हॉरिझॉन्टली व्हर्टिकली कशी प्रॉपरली अरेंज झाली ना, सिस्टमॅटिक अरेंजमेंट बनली, बरोबर आहे. याच्यामध्ये आता पॉइंट बघा, ह्या अरेंजमेंटला आपण काय बोललो मित्रांनो, हा ए सेम सेम टाईपची अरेंजमेंट केली ना, ह्याला म्हणायचं ए ए ए ए ए ए टाईप ऑफ अरेंजमेंट म्हणायचं, बरोबर. टाईप ऑफ युनिट सेल कुठला बनला, कुठला बनला बघा, हा जो एक स्पेअर आहे, हा स्पेअरला समजा आपण कन्सिडर केला, तर हा स्पेअर किती बाजूच्या स्पेअरला टच आहे, चौघांना टच आहे, बरोबर. मग समजा आपण या चौघांचे मित्रांनो सेंटर जर का जोडले, तर काय भेटलं आपल्याला, स्क्वेअर भेटला, म्हणून याचं नाव आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग. स्क्वेअर भेटला म्हणून याचं नाव काय आहे, स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं नाव आहे याचं. आणि हा एक स्पेअर चौघांना टच आहे, म्हणून याचा बेटा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 4 आहे. कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे दादा, ठीक आहे, कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. चलो, टाइप नंबर 2 आहे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. पहिला लेअर बेटा लेअर ए हा 1D चा मगाचा 1D चा लेअर आहे. आता मी दुसरा घेणार आहे बघा, सेकंड लेअर इज ऑल्सो लेअर ए ऑफ द 1D, मगाचाच 1D चा लेअर आहे सेकंड सुद्धा, बट ठेवायचा कुठं, इन द डिप्रेशन ऑफ द फर्स्ट लेअर. हा पहिला लेअरच्या याचं डिप्रेशन मध्ये तुला ठेवायचं, याच्या लक्षात घ्या, डिप्रेशनला ठेवायचं. कसं ठेवायचं, कसं ठेवायचं, असा. होता क्लिअर, ह्या टाइप मध्ये ठेवायचा, क्लिअर एकदम. अजून ठेवला, ठीक आहे ना, बनली अशी अरेंजमेंट. चौथा ठेवला तर हा बनला, बरोबर. आता बघा, समजा मी ह्या स्पेअरला हायलाइट केला, हा स्पेअर किती स्पेअरला जोडला बाजूला, 6 स्पेअरला. बघा हा 1 2 3 4 5 6 स्पेअरला जोडला, बरोबर आहे. मग आता या 6च्या 6 स्पेअरचे मी सेंटर जोडले, तर मला काय स्ट्रक्चर भेटलं बघा, काय स्ट्रक्चर भेटले बेटांनो, 2 डायमेन्शन मधला हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर भेटला. म्हणून याला काय म्हणायचं, HCP2D म्हणायचं. याला काय म्हणायचं, HCP2D. असं SCP3D पण बनतो, हा 2D बनला आत्ताशी, बरोबर आहे. एक स्पेअर कितीला टच आहे, 6ला, तर कोऑर्डिनेशन नंबर 6ला. हे डायरेक्ट प्रश्न आहे तुम्हाला, कुठल्या पॅकिंग मध्ये कुठल्या याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, बरोबर. तर प्रत्येक लक्षात ठेवा, मी खाली समरी पण बनवून दिली तुम्हाला, समरी पण दिली सगळे याची, बरोबर. तर अरेंजमेंटचा टाईप काय म्हणला बेटांनो, हा ए बी अशी झिगझॅग टाईप अरेंजमेंट झाली ना डिप्रेशन मुळे. कोऑर्डिनेशन नंबर 6 झाला. इथे बघा आता हा ह्या लेअर ए आपण लेअर बी ठेवला, पण ह्या दोघांच्या मध्ये काहीतरी ब्लॅक कलरचा पोर्शन दिसतो बघा, हा काय बनला बेटा, वाईड बनला, वाईड. हा जो मधतला पोर्शन कोणी वाईड आहे, वाईड म्हणजे हा एम्प्टी स्पेस बनला ना त्यांच्यामध्ये, याला म्हणायचं वाईड. त्या वाईडचा कोऑर्डिनेशन नंबर किती, सर किती स्पेअरच्या मध्ये तो बनला, 3, म्हणून वाईडचा कोऑर्डिनेशन नंबर किती बेटांनो, 3. हेच पॉईंट परत डिस्कस बघायचं. टाइप ऑफ अरेंजमेंट काय येतं, एबी टाइपची अरेंजमेंट आहे. टाइप ऑफ युनिट सेल काय बनली बेटा, HCP2D बनली. कोऑर्डिनेशन नंबर किती आला बेटा, 6 आला, इथे बघाल तुम्ही, बरोबर आहे. लेस फ्री स्पेस, ऑब्वियस थोडस फ्री स्पेस कमी होईल ना, कारण याच्यामध्ये पॅकिंग बऱ्यापैकी झालं, म्हणजे मधले व्हाईट छोटे छोटे बनले, व्हाईट बनले पण छोटे छोटे बनले. ओके, असं. चलो, केस नंबर 3 आहे क्लोज पॅकिंग इन द 3 डायमेन्शन. क्लोज पॅकिंग इन द 3 डायमेन्शन. सर याच्या केसमध्ये परत 3 डिफरंट टाइप सब पार्ट बनतात. स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन, याला SCP म्हणलं आपण, मग अशी 2D पण बनला, आता 3D बनायला लागला.
हेक्सागोनल क्लोज पॅकिंग म्हणजे एससीपी 3D, मग अशी 2D बनला आता 3D बनायला लागला. बरोबर. पुढं क्युबिक क्लोज पॅकिंग म्हणजे सीसीपी किंवा ह्यालाच म्हणतात एफसीसी इन 3D. समजतं. त्या 3 बनवायच्या, बट बनतात कशा? चला या इकडे फटाफट. पहिला टाईप आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. काय केलं बघा याच्यामध्ये? आपण फर्स्ट लेअर घेतला. कुठला घेतला? स्क्वेअर क्लोज पॅकिंग ऑफ 2D चा घेतला. हा पकडा. समजा हा जो लेअर आहे बेटा, हा वाला, हा वाला जो लेअर आहे, हा वाला, हा त्याच्या पाठीमागे असेल आता. बरोबर आहे. इथून मला हे समजा आपल्याला हा दिसतो, ह्या साईडला दिसतो ना, असा खालचा लेअर आहे. हा कोण आहे? हा स्क्वेअर क्लोज पॅकिंग 2D चा लेअर आहे. तसाच अजून एक घ्यायचा आणि त्याच्यावरती ठेवायचा. हे तेच म्हणले सेकंड लेअर इज ऑल्सो एससीपी 2D बट प्लेस्ड ओव्हर फर्स्ट लेअर. पहिल्या लेअर ऍज इट इज ठेवला, सो दॅट झालं काय, दे अलाइन व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली. समजतं. म्हणजे असे बरोबर असे एकमेकावरती असे व्हर्टिकली अरेंज होत गेले. बरोबर. असे मागे बघाल तर असे हॉरिझॉन्टली बघा, असे हॉरिझॉन्टली अरेंज होत गेले. होतं क्लिअर सर्वांना? होतं क्लिअर? आता ह्या मधला सीन बघा मुलांना, ह्या मधला सीन बघा. समजा आपण इथं एक स्पेअर किती स्पेअरला टच असतो? तर 6 ला असतो. ओके ना, 6 ला असतो. बट एक जस्ट बघा आता इथं कुठल्या टाईपचा युनिट सेल बनतो बघा. हे तुम्हाला हे 4 काय दिसतात इथं? समोरून दिसतात ना आपल्याला, 4 दिसतात. बरोबर ना? 4 स्पेअर दिसतात आपल्याला. ह्याच्या बॅक साईडला अजून 4 आहे. ह्याच्या बॅक साईडला अजून 4 आहे. हे जे फ्रंटला 4 दिसते, त्याच्या बॅक साईडला अजून 4 आहे ना. बरोबर. मग ही बॅक साईडचे आणि समजा फ्रंट साईडचे आपण असे सगळे जोडले. बॅक साईड फ्रंट साईड जर का आपण हा सगळा जोडला, तर काय बनला बेटांनो? काय बनला? सिंपल क्युबिक युनिट सेल बनला. म्हणजे समजून घ्या, एससीपी 2D मध्ये कुठल्या टाईपचा युनिट सेल बनला? सिंपल क्युबिक युनिट सेल बनतोय. बरोबर आहे. सिंपल क्युबिक युनिट सेल. ही अरेंजमेंट आपण कशी केली होती? ए ए ए एकावर एक ठेवत गेलो फक्त. आता ए टाईपची अरेंजमेंट होती. बरोबर आहे. सिंपल क्युबिक युनिट सेल बनला. कोऑर्डिनेशन नंबर किती आला? 6. ह्यातनं समजणं अवघड जाईल. त्या रूम मध्ये बसला, त्या रूमचा कुठला पण कोपरा बघा, हे कॉर्नर बघा. बरोबर आहे. तो कॉर्नर जोडला कुठं? खाली जोडला, वरती जोडला, समोरच्याला जोडला, मागच्याला जोडला, लेफ्टला जोडला, राईटला जोडला. 6 लोकांना जोडला तो पण. बरोबर. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर किती बेटांनो? 6. बरोबर. आता मित्रांनो, इथं मी जे 8 स्पेअरला जोडून जो क्यूब बनवला ना, या क्यूबच्या मधात काय बनणार आहे? हॉलो स्पेस बनणार आहे, एम्प्टी स्पेस बनणार आहे. तो एम्प्टी स्पेस म्हणजे कोण असतो? वाईड असतो. त्या वाईडला नाव काय असतं? क्युबिकल वाईड. बरोबर आहे. आणि या क्युबिकल वाईड किती स्पेअरच्या मध्ये बनला? 8. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे? 8. म्हणजे ह्या सिंपल क्युबिक युनिट सेलचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. बट त्यातल्या वाईडचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 8. ही गोष्ट चांगली समजून घ्या. ठीक आहे. एक्झाम्पल डोक्यात ठेवायला, पोलोनियम. हे डायरेक्ट प्रश्न असतात तुम्हाला, कुठली युनिट सेल कुठल्या टाईपचं म्हणजे एक्झाम्पल आहे, असे प्रश्न आहेत तुम्हाला. ओके. चलो नेक्स्ट आहे टाईप 2 हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन द 3 डायमेन्शन. तर कसा बनतो हा? हे बघा, आपण घेतला फर्स्ट लेअर, त्याला म्हटलं लेअर ए, बट हा कोणाचा आहे? एससीबी 2D चा. पहिला लेअर घेतला, हा लेअर ए आहे, बट कोणाचा आहे? हा एससीबी 2D चा आहे. एससीबी 2D चा. बरोबर आहे. एससीबी 2D चा लेअर आहे हा. म्हणजे मगाशी आपण हा एससीबी बनवला ना दादा, हे बघ हा वाला. समजतं? हा वाला, हा एससीबी 2D आहे. हा एससीबी 2D आहे. बरोबर. आणि ह्याच्या पासून आपण काय बनवतो आता? हा बनवायला लागलो ना. बरोबर आहे. तर आपण एक तो घेतला आणि त्याच्यावरती दुसरा लेअर घ्यायला लागलो. तर समजा त्या लेअरला आपण बोललो बी लेअर. इट इज ऑल्सो एससीबी 2D. तो पण एससीबी 2D चे, बट प्लेस कुठे केला? प्लेस इन द डिप्रेशन ऑफ फर्स्ट लेअर. म्हणजे मित्रा, जिथे तो ट्रायंग्युलर व्हाईट बनला होता ना, त्या व्हाईट ठेवत चालला असं समजाल. बरोबर आहे. बघा हा थोडासा तुम्हाला फेंटवाला जो दिसतो ना, फेंटवाला सर्कल, फेंटवाला फेंटच्या मध्ये बघा, हा टेट्राहेड्रल व्हाईट बनला असं समजा. म्हणजे आधी त्याला आधी ट्रायगोनल व्हाईट आपण बोललो होतो. बरोबर. आधी ट्रायगोनल होता तो. तर हा व्हाईट होता. आता दुसरा जो लेअर आपण घेतला, बरोबर, त्या व्हाईटवर ठेवत चाललो, व्हाईटवर ठेवत चाललंय बघा. समजतं? म्हणजे अरेंजमेंट कशी बनली तुमची? हा ह्याला खालच्या लेअरला तुम्ही ए बोलला. आता वरचा जो दिला थोडासा डार्क रेड दिसतो, हा बी आहे. म्हणजे अरेंजमेंट काय बनली तुमची? ए बी बनला. तुम्ही ए घेतला एससीबी 2D, बी ठेवला ए वर, बट कसा ठेवला? त्या व्हाईट वर ठेवला. आता परत घेतला ए, आधीचा ए होता का त्यासारखा ए ठेवला. म्हणजे लेअर 1 लेअर 3 सेम आहे, लेअर 2 लेअर 4 ची अरेंजमेंट सेम आहे. म्हणून तर ह्याला काय म्हणलं आपण? एबी टाईप ऑफ अरेंजमेंट आहे. बरोबर. एबी टाईप ऑफ अरेंजमेंट येतो. क्लिअर एकदम? युनिट सेलचा टाईप कुठला बनला? आता ह्यातला युनिट सेल शोधत बसणं थोडंसं किचकट आहे आणि तितकं खूप डिटेल लेवलला नाही आपल्याला. ओके ना, डिटेल नाहीये. तर डायरेक्ट लक्षात ठेवा, ह्याला युनिट सेल कुठला बनतो? HCP 2D बनतो.
3D बनतो, सॉरी 3D, हा SCP3D म्हणजे असं हेक्झॅगॉन सारखं म्हणतो नाही का, असं स्ट्रक्चर असतं बघा हेक्झॅगॉनचं, अशा टाईपचा हेक्झॅगॉन म्हणतो तो, बरोबर आहे. ह्या टाईपचा तुम्ही थोडंसं रफली बनवला, बट ह्या टाईपचा असा हेक्झॅगॉन असतो हा, असा हा हेक्झॅगॉन बनतो. हा असतो SCP3D. तो आधीचा बघितला तो कुठला होता, SCP2D होता, हा 3D बनला, बरोबर आहे. असं कोऑर्डिनेशन नंबर याचा 12 असतो, डायरेक्ट लक्षात ठेवा. पुढे FCC आपण बघू, त्याचा पण 12 असतो. बॉडी सेंटरचा 8 असतो, की जो सिलेबस में नाहीये. व्हाईट बनते त्याच्यामध्ये मित्रांनो, व्हाईट दोन टाईपचे व्हाईट बनले, एक बनला टेट्राहायड्रल, कुठं बनला बघा, हा तुमचा आधी फेंट वाले होते ना बघा, फेंट वाले 3, त्याच्यावरती हा डार्क वाला एक सर्कल आला ना, ह्या चौघांच्या मध्ये जो व्हाईट बनला, हा व्हाईट कुठला बनला, टेट्राहायड्रल. तुम्हाला इथे डबल शो केला बघा. हा जो तुम्हाला ब्ल्यू लेअर दिसतो हा कोणाचा आहे, पहिला लेअर आहे. हा रेड दिसतो हा स्पेअर कोणाचा आहे, सेकंड लेअरचा आहे. त्या खालच्या 3 ब्ल्यू आणि वरच्या रेडच्या मध्ये जो व्हाईट बनला, त्याला काय म्हणायचं, टेट्राहायड्रल व्हाईट बोलायचंय. समजतं असं. नंतर ह्यांची अरेंजमेंट करून पण बघायचं, अजून काही पण काय काय स्पेस तरी पण वॅकंटच आहे, म्हणजे खालचा लेअर आणि वरच्या लेअरचा तुम्ही लेअरिंग जरी केलं तरी पण मध्यात स्पेस वॅकंट राहिलाच. तो वॅकंट किती स्पेअरच्या मध्ये राहिला बघा, तुम्ही व्यवस्थित नोटीस करा, हा 1, हा 2 आणि हा 3, म्हणजे खालचे 3 आणि वरचे 3, असे 6 स्पेअरच्या मध्ये वॅकंट स्पेस आहे. म्हणून ह्या व्हाईटचं नाव काय बेटांनो, ऑक्टाहायड्रल व्हाईट, ऑक्टाहायड्रल. समजतं ना बघा, हा इथं असं मेन्शन केलं बघा, खालच्या लेअरचे हे 3 स्पेअर आणि ह्या रेड वाल्याचे म्हणजे वरच्या लेअरचे 3 स्पेअर, आणि यांच्या मधातला जो एम्प्टी स्पेस आहे तो म्हणजे ऑक्टाहायड्रल व्हाईट आहे. समजतं, एकदम क्रिस्टल क्लिअर दिसतं बघा, सरळ सरळ दिसतंय, बरोबर. तर 2 टाईपचे वेट याच्यामध्ये बनतात. कोऑर्डिनेशन नंबर तर टेट्राहायड्रलचं किती असेल, 4 असेल. ऑक्टाहायड्रलचं किती असणार आहे, 6 असेल. एक्झाम्पल काय बनतं, मॅग्नेशियम आणि झिंक, हा लक्षात ठेवा, मॅग्नेशियम आणि झिंक. चलो पुढचा आहे टाईप 3 क्युबिक क्लोज पॅकिंग, CCP किंवा FCC, म्हणजे हाच युनिट सेल इथं बनला बघा, CCP किंवा FCC इन 3D. लेअरिंग कसं करायचं हे समजून घ्या, हा डायग्राम खूप समजणं किचकट आहे, समजतं सगळ्यांना माहिती, हा खूप अवघड आहे. ही 3 वाक्य दिली ना, ती वाक्य हा डायग्राम सोपा करून टाकतो बघा. काय दिलं, फर्स्ट लेअर हा SCP2D तो मगाचा, दुसरा घ्यायचा मला, दुसरा लेअर त्याला मी लेअर बी बोललं, इज ऑल्सो SCP2D, बट ठेवला कुठे याला, इट इज प्लेस इन द डिप्रेशन ऑफ फर्स्ट लेअर, म्हणजे त्या मगाच सारखा गेला, SCP3D सारखा गेला. पुढं अजून एक घ्यायचा थर्ड लेअर, मग आपण इथं थर्ड लेअर घेतला बेटा, इथं थर्ड लेअर त्या दिशा ए सारखा प्लेस करणार ना, इथं थर्डच्या ए सारखा नाही, इथे बेटा जो ऑक्टाहायड्रल व्हाईट बनला होता का, त्या ऑक्टाहायड्रल व्हाईट वर ठेवायचा आहे आता. बघा आता समजेल तुम्हाला इथं, ठीक आहे ना. ओ माय गॉड, थर्ड लेअर इज सी लेअर इज SCP2D प्लेस्ड ऑन द व्हाईट्स ऑफ फर्स्ट 2 लेयर्स. हे 3 वाक्य चांगली कराल ना बाळांनो, साधी डायग्राम आहे, विशेष काय नाही, ठीक आहे ना, साधी, काही विशेष काय नाही. टाईप ऑफ अरेंजमेंट बघा याच्यामध्ये, ABC 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 टाईपची अरेंजमेंट आहे. टाईप ऑफ युनिट सेल कुठला बनला, CCP FCC, बनवून नक्कीच लक्षात ठेवाल डायरेक्टली. CCPचा कोऑर्डिनेशन नंबर 12, SCP3Dचा पण 12 होता. व्हाईट कुठला बनता सर याच्यामध्ये, तेच व्हाईट आहे मगाशी, टेट्राहायड्रल ऑक्टाहायड्रल. टेट्राहायड्रलचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, ऑक्टाहायड्रलचा 6 आहे. एक्झाम्पल डोक्यात ठेवा, भरपूर सारे एक्झाम्पल आहे, केसिल आणि एनिसिल पण आहे. कॉपर, सिल्वर, प्लॅटिनम, केसिल आणि एनिसिल हे एक्झाम्पल याच्यामध्ये आहेत. ओके, चलो बेटा. नंबर ऑफ व्हाईट्स, हा आर्टिकल केला पण रिपीट चाललाय. इफ द नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल विल बी द एन, म्हणजे समजा तुम्हाला प्रश्न असतो कुठल्या युनिट सेल मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहे किंवा किती नंबर ऑफ व्हाईट्स असा पण प्रश्न असतो. तर कसं ओळखायचं बघा, नंबर ऑफ ऑक्टाहायड्रल व्हाईट कसं शोधायचा, इज इक्वल टू एन. सिंपल क्युबिकचा बेटा एन किती होता, 1 होता. मग तिथं ऑक्टाहायड्रल व्हाईट 1 बोलणार का नाही, तिथं क्युबिकल व्हाईट होतं, त्याचा काही संबंध नाही. ओके, SCP2D मध्ये आणि SCP3D मध्ये आणि त्या FCC मध्ये फक्त तुम्हाला कम्पेअर करायचे, त्यांची नंबर ऑफ पार्टिकल किती होते, FCC मध्ये किती होते, 4. तर ऑक्टाहायड्रल व्हाईट किती असणार आहे, 4. टेट्राहायड्रल त्याच्या डबल असतात बेटा, डबल. टेट्राहायड्रल त्याच्या डबल असतात, तर 4च्या डबल किती इकडं 8 येईल. समजतं, त्याच्याच फक्त फॉर्म्युला अप्लाय करा, ऑक्टाहायड्रलला एन अप्लाय करा, टेट्राहायड्रलला 2n अप्लाय करा, डन आहे. असं जे मी आतापर्यंत तुम्हाला समजवलं मित्रांनो, त्याचा हा समरी, त्याचा समरी हाच तुम्हाला एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे. बघा 3 टाईपच्या लेअरिंग होत्या, 1D होता, 2D होता, 3D होता. 1D लिनियर बनला होता बघा, ए जोडून, हा ए बनून 2D बनला, एबी बनून 2D बनला. परत हा ए व्हर्टिकली हॉरिझॉन्टली 3D बनवला, एबी ने SCP बनवला, एबीसी ने CCP बनला. प्रत्येकाचा कोऑर्डिनेशन नंबर मगाशी आपण क्लिअर केला बघा, 2 4 6 6 12 12. युनिट सेल बघा, SCP प्रत्येकामध्ये काय बनली, लिनियर मध्ये संबंध नाही, SCP2D बनली, SCP2D बनली, सिंपल क्युबिक बनली, SCP बनली,
एफसीसी किंवा त्याला सीसीपी बोलतात ही बनली. टाईप ऑफ वाईड कुठला आहे? ह्याच्यामधला ट्रायंग्युलर, ह्याच्यामधला क्युबिकल, टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल, सेमच आहे. नंबर ऑफ कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द वाईड, हा 3 स्पेअरच्या मध्ये होता, हा 8च्या मध्ये होता.